लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचा खेळ चालेचा प्रकार दिसला। कांदा एक्सप्रेस मध्ये रात्री कांदा लोड केला गेला अशी माहिती समोर आली आहे। दिवसभरात काल एकच ट्रक तिथे उभा होता आणि त्या एकाच ट्रक मधून कांदा भरला जात होता। मात्र रात्री त्या ठिकाणी 7 ट्रक आले आणि त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफचा कारभार सध्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे। रात्री हा कांदा का भरला गेला या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मालगाडीमध्ये केवळ 20 क्विंटल कांदा लोड करण्यात आला होता। मंगळवारी तब्बल 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली। मात्र दिवसभरात रेल्वे स्थानकावर एक कांद्याचा ट्रक दाखल झाला। रात्रीच्या अंधारात मात्र त्या ठिकाणी 7 ट्रक कांदे घेऊन उभे होते आणि ते रेल्वे स्थानकावर दाखल होताच तो कांदा त्या एक्सप्रेसमध्ये भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। दिवसभरात एक ट्रक आणि रात्री अचानक 7 ट्रक कसे आले, दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा कांदा पाठवला जातोय या संदर्भातले प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यासंदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। ज्या पद्धतीने तो कांदा हे फार नाजूक गोष्ट आहे, त्याची अत्यंत काळजीपूर्वक त्याची देखरेख ठेवली तर तो कांदा टिकतो, नाशवंत आहे। त्यामुळे अशा सरकारी खरेदीने कांदा खरेदी केलेला त्याची किती काळजी घेतली असेल आणि तो कितपत टिकला असेल हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि तो मीडिया समोर येऊ नये किंवा लोकांसमोर येऊ नये हा सुद्धा त्यामागचा भाग असू शकतो। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे। सुदर्शन, कांदा एक्सप्रेस पाठवली जाणारी या संदर्भातली बातमी आल्यानंतर आता नाफेड आणि एनसीसीएफच्या कारभारावर खरं तर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण दिवसभरात एकच ट्रक उभा होता, रात्री 7 ट्रक आले आणि त्यामुळे कांदा जो दिल्लीला जाणार आहे त्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। काय नेमकं गौड बंगाले? हो, सध्या बाजारात कांद्याचे दर वाढले असल्यामुळे केंद्र सरकारने नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, राज्यात ज्या विविध ठिकाणी कांदा खरेदी केलाय, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। सध्या हे उद्दिष्ट 1 लाख मेट्रिक टन पूर्ण झालं आहे। मात्र हा कांदा देशांतर्गत न विकता देशाच्या बाहेर विकावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती। मात्र बाजार स्थिरीकरण योजनेअंतर्गत हा कांदा खरेदी करण्यात आला असल्यामुळं जे सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई या शहरांमध्ये जे कांद्याचे दर भडकलेले आहे, या येथील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेडने आता बफर स्टॉक मधून हा कांदा लासलगाव, निफाड येथून दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे जे बाजारात दर वाढले ते कुठेतरी स्थिर होतील। मात्र हा कांदा आता बाजारात जर उतरवला तर जो शेतकऱ्यांचा कांदा आहे त्याला कुठेतरी पिछाट करावी लागणार आहे, त्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे काल लासलगाव आणि निफाड येथून 2 रेल्वे गाड्यांच्या कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून हा कांदा दिल्लीला रवाना होणार होता। ज्यावेळेस हा कांदा लोड होत होता लासलगाव रेल्वे स्थानकावर, त्यावेळेस मीडिया बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते, तर त्यांच्या समोर केवळ एकच ट्रक त्या ठिकाणी लोड करण्यात आला। मात्र रात्री 12 वाजेच्या सुमारास 7 ट्रकच्या माध्यमातून हा कांदा रेल्वेमध्ये लोड करण्याचं कारण काय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। कारण की आपण मागे पाहिलं तर चांदवड, उमराणा आणि लासलगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी झाली नव्हती आणि प्रत्यक्षात गोदामांमध्ये साठवलेला कांदा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं शेतकरी संघटनांनी त्याची पोलखोल केली होती। मग दिल्लीला जाणारा कांदा कुठल्या प्रतीचा आहे हा सवाल देखील शेतकऱ्यांनी निर्माण केलेला आहे। आणि दुसरीकडे कांद्याचे दर आता कुठेतरी उत्पादन खर्च जो आहे आणि बाजार मूल्य यात खूप मोठी तफावत असल्यामुळे हे जर बाजारभाव वाढलेले म्हणता येणार नाही, सुधारलेले असं म्हणावं असं शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता केंद्र सरकारने नागरिकांबरोबर शेतकऱ्यांचाही विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आणि जर हा कांदा दिल्लीच्या दिशेने आपण रवाना करणार असाल तर आम्ही रेल रोको आंदोलन करू असा इशारा देखील काही शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे आता येणाऱ्या काळात कांद्याच्या दरावरून मोठं रान पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अगदी, त्यामुळे आता येत्या काळात काय नेमकी भूमिका या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतली जाते हे पाहणं निश्चित महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।